हाय एव्हरीवन. लहानपणी आजीच्या हाताची ही शेपूची फळं मला खूप आवडायची. चला तर मग आज तीच रेसिपी आपण ट्राय करून बघूयात. यासाठी मी शेपूची भाजी अगदी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. फळं करण्यासाठी आपल्याला गव्हाचं पीठ लागणार आहे. सोबतच जिरापूड, हळद, धनेपूड, लाल तिखट, मीठ, लसूण, हिरवी मिरची आणि थोडासा हिंग लागेल. फळं करण्यासाठी आपण सगळ्यात आधी गव्हाचं पीठ घेऊयात. इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी शेपूची भाजी मी घालून घेणार आहे. सोबतच लसूण आणि आपण जे कोरडे मसाले घेतलेले आहेत ते मी घालून घेत आहे. हे सगळं जिन्नस घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. साधारण चपातीसाठी आपण जशी कणिक मळतो त्या पद्धतीने. तुम्ही साधी कणिक जशी आपण चपातीला प्लेन मळतो तशी सुद्धा घेऊन ही फळं करू शकता. पण जरा मसाले घातले तर त्या फळांना चव येते, म्हणून मी अशा पद्धतीने करत आहे. तर पाण्याचा अंदाज घेत मी इथे पीठ मळून घेणार आहे. चांगलं मळून झाल्यानंतर आपल्याला 10 मिनिटे हे झाकून ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर मी आता पोळपाटाला तेल लावून घेत आहे आणि कणकेचे गोळे करून आपल्याला ते साधारण चपातीच्या जाडी एवढं लाटून घ्यायचं आहे. शेपूची फळं ही माझ्यासाठी अगदी लहानपणाची माझ्या आजीची आठवण असल्यासारखा पदार्थ आहे. तुम्हाला असा कोणता पदार्थ आठवतो का तुमच्या आजीने केलेला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा पद्धतीने हे लाटून घेतल्यानंतर मी लहान चौकोनी आकारामध्ये याला कट करत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा आकार सुद्धा देऊ शकता. हा एक सोपा आकार मी दाखवला तुम्हाला. तर यासाठी मी चौकोनी लाटून फक्त दोन्ही बाजूच्या कडा जुळवून घेतलेल्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळी फळं तयार करून घ्यायची आहेत. हे झाल्यानंतर आपल्याला फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे पॅनमध्ये आणि त्यावरती लसूण घालून परतायचं आहे. आता तेलातच आपल्याला हिंग घालायचा आहे आणि सोबतच हिरवी मिरची घालत आहे मी. आता ह्या दोन्हीचा कच्चापणा जाईल इतपत हे परतून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यावर आता आपल्याला जी राहिलेली भाजी आहे ती घालून घ्यायची. यासाठी आपल्याला भरपूर भाजी लागते. म्हणजे जेवढी जास्त भाजी असेल तेवढी तुम्हाला खायला ती मजा येईल. तर बऱ्यापैकी भाजी घ्या तुम्ही. आता भाजी परतून 1-2 मिनिटं वाफवायची. जास्त वेळ वाफवायची नाहीये कारण आपल्याला ती फळांसोबतच शिजवायची. मी आता गरम पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यावर मी आता सगळी माझी फळं तयार केलेली पसरवून घेणार आहे. अशा पद्धतीने ही फळं घालून त्यावरती आपण पुन्हा एकदा गरम पाणी घालायचं आहे. मी अर्ध्या वाटीच्या वरती पाणी घातलं होतं. अंदाज घेत तुम्ही ही पाणी घाला. झाकण ठेवून 5 मिनिटे तरी याला सलग शिजवायचं आहे आणि त्यानंतर झाकण काढून आपल्याला एकदा ही फळं वर खाली करून घ्यायची आहेत. तसं केल्यामुळे ती दोन्ही बाजूने शिजतील. तर पाण्याचा अंदाज घेऊन तुम्ही आणखीन पाणी घालू शकता आणि पुन्हा एकदा आपल्याला साधारण 5 मिनिटासाठी हे ठेवायचं आहे झाकून. 10 ते 12 मिनिटं लागतात ही फळं चांगली शिजण्यासाठी. तुम्ही अंदाज घेऊन म्हणजे त्याच्या जाडीनुसार त्यांना शिजवू शकता. तर अशा पद्धतीने ही फळं आपली तयार आहेत. सोबतच मी ज्वारीच्या पिठाचं आंबील केलं होतं आणि हे माझ्यासाठी अगदी क्लासिक कॉम्बिनेशन आहे. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशीच एक नवीन रेसिपी घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटते. तोपर्यंत घरीच बनवा आणि मस्त खा. थँक्यू.